श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे आपल्या भक्तिमय आणि आध्यात्मिक चॅनलवर. मित्रांनो, पुरुषोत्तम मास म्हणजेच अधिक मास आता समाप्तीकडे चालला आहे. संपूर्ण महिनाभर अनेकांनी जप केले, अनेकांनी दान केले आणि अनेकांनी व्रत केले, तर काहींनी कथा आणि पारायण केले. परंतु धर्मग्रंथांमध्ये एक विशेष गोष्ट सांगितली आहे, ती म्हणजे अधिक महिन्याच्या शेवटचे 5 दिवस अत्यंत पुण्यदायी मानले जातात. याच 5 दिवसात केलेली भक्ती, सेवा, दान आणि नामस्मरण याचे पुण्य अनेक पटींनी वाढते असं मानलं जातं. म्हणूनच आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, अधिक महिन्याच्या शेवटच्या 5 दिवसात कोणत्या 5 सेवा अवश्य कराव्यात, ज्यामुळे घरात सुख, समृद्धी, मानसिक शांती आणि भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होऊ शकते. मित्रांनो, जर तुम्ही भगवान विष्णूंचे भक्त असाल तर कमेंटमध्ये लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय. 1. नामजप सेवा. मित्रांनो, सर्वात मोठी सेवा कोणती असेल तर ती म्हणजे नामजप सेवा, नामस्मरण. कलियुगात नामापेक्षा श्रेष्ठ काही नाही असे संतांनी सांगितले आहे. भगवान विष्णूंचे नाव ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप करावा. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेकांकडे वेळ नसतो, पण मित्रांनो, फक्त 10 मिनिटे जरी मनापासून जप तुम्ही केला तरी मन शांत होऊ शकतं. घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि आत्मविश्वास देखील वाढतो. एक छोटीशी कथा सांगते. एक गरीब वृद्ध दररोज फक्त 108 वेळा विष्णू नाम जपत असे. त्याच्याकडे पैसा नव्हता, पण त्याच्याकडे समाधान होतं आणि शेवटी त्याच्या भक्तीमुळे त्याचं संपूर्ण आयुष्य बदललं. म्हणूनच या शेवटच्या 5 दिवसात शक्य तितका नामजप करा. 2. अन्नदान सेवा. मित्रांनो, धर्मशास्त्रात सांगितलं आहे की अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. अन्नदान करण्यापेक्षा कोणतंही दुसरं श्रेष्ठ दान नाहीये. भुकेल्याला अन्न देणं म्हणजेच प्रत्यक्ष नारायणाची सेवा करणं. या शेवटच्या दिवसात गरिबांना अन्न द्या, पक्ष्यांना दाणे टाका, गाईला चारा द्या, एखाद्या गरजू कुटुंबाला धान्य द्या. आणि लक्षात ठेवा, दान मोठं असण्याची गरज नाही, भावना मोठी असली पाहिजे. नंबर 3 ते म्हणजे पूजा आणि दीपदान सेवा. मित्रांनो, शेवटच्या 5 दिवसात संध्याकाळी तुळशीपाशी किंवा देवघरात तुपाचा दिवा लावा. दीप म्हणजे प्रकाश आणि प्रकाश म्हणजे ज्ञान. अज्ञानाचा अंधार दूर करून जीवनात सकारात्मक ऊर्जा आणण्याचं प्रतीक म्हणजेच दीपदान. रोज संध्याकाळी एक दिवा लावा. विष्णू अथवा स्वामी समर्थांची आरती करा. कुटुंबांसोबत प्रार्थना करा. यामुळे घरात शांतता निर्माण होते. नंबर 4 तीर्थस्थान किंवा पवित्र स्नान. तर मित्रांनो, प्रत्येकाला तीर्थक्षेत्रात जाणं शक्य नसतं, परंतु श्रद्धेने केलेलं स्नान ही पुण्यदायी मानलं गेलं आहे. सकाळी लवकर उठून भगवंताचे नाम घेत स्नान करा. मनात प्रार्थना करा, हे प्रभू, माझ्या चुका क्षमा करा. खरं तीर्थ म्हणजे शुद्ध मन. 5. व्रत, कथा आणि सत्संग. मित्रांनो, अधिक महिन्यात कथा श्रवणाला विशेष महत्त्व आहे. या शेवटच्या दिवसात श्रीमद भागवत कथा, सुदामांची कथा, ध्रुव कथा, भक्त प्रल्हाद कथा, सत्यनारायणची कथा ऐका किंवा वाचा. चांगले विचार ऐकल्याने मन बदलते आणि मन बदललं की आयुष्य बदलतं. शेवटचं एवढंच सांगेन मित्रांनो, अधिक महिना वर्षातून फक्त एकदाच येतो, पण या महिन्यात मिळालेल्या भक्तीची प्रेरणा संपूर्ण आयुष्यभर उपयोगी पडू शकते. शेवटचे 5 दिवस वाया घालवू नका. नामजप करा, दान करा, दीपदान करा आणि कथा ऐका आणि शक्य तितकी सेवा करा. कारण भगवंताला मोठ्या गोष्टी नको असतात, त्याला हवं असतं फक्त निर्मळ मन आणि खरी श्रद्धा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय आणि अशाच भक्तिमय व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्री हरी. श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी, आध्यात्मिक व्हिडिओ ऐकण्यासाठी आपल्या या आध्यात्मिक चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.